तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज उंबर्डे पुजारवाडी येथे भव्यदेव एक दुसरा एक बैल हे मैदान पार पडणार आहे. तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी नंदी केसरी बकासूर पळणार आहे की नाही, तसेच विठ्ठल नानांच्या दावणीचे नंदी पळणार आहेत की नाहीत. तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो, तेवढी शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, मी खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलोय की आज आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी नंदी केसरी बकासूर तसेच विठ्ठल नानांच्या दावणीचे नंदी जसे विठ्ठल नानांचा तेजा, चिक्या आणि चित्र आपल्याला पळताना दिसणार आहेत. तर नक्की गट क्रमांक किती? तर मित्रांनो, विठ्ठल नानांच्या नावाने मित्रांनो 4 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. एक गट क्रमांक 7 तास क्रमांक 7 वरती, दुसरी गट क्रमांक 11 तास क्रमांक 2 वरती, तिसरी गट क्रमांक 18 तास क्रमांक 5 वरती आणि चौथी गट क्रमांक 22 तास क्रमांक 4 वरती. तर मित्रांनो, ह्या 4 गटांमध्ये आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा हा शक्यतो गट क्रमांक 11 तास क्रमांक 2 किंवा गट क्रमांक 18 तास क्रमांक 5 वर पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर आपल्याला कोणत्या गटात पळताना दिसणार? तर मित्रांनो, 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. एक गट क्रमांक 20 तास क्रमांक 1 वरती आणि दुसरी गट क्रमांक 14 तास क्रमांक 4 वरती. तर मित्रांनो, ह्या 2 चिठ्ठ्यांमध्ये नक्की कोणत्या गटात पळताना दिसणार? तर मित्रांनो, आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर हा गट क्रमांक 14 तास क्रमांक 4 वर पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ही आपण बकासूर कोणत्या मैदानात पळणार ही अपडेट 2-3 दिवस आधीच दिली होती. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा.